12 मे 2026 एमा नावाचा सिनेमा बघितला. एका मुलीबद्दल आहे. एमा एका मुलीचं नाव असतं. ती एका मोठ्या काय म्हणायचं लँडलॉर्डची मुलगी असते आणि आई नसते तिला. आणि तिचे असे काहीतरी हे असतात काही ठराविक गोष्टी की नाही हे हा असाच तो तसाच किंवा हे असं असतं तिचं तिला म्हणजे असं वाटतं की मी जे प्रिडिक्शन करते किंवा मी जे भविष्यवाणी करते ती खरी होते किंवा मला ज्याच्याबद्दल जे वाटतं ते खरं निघतं असं तिचं एक काहीतरी असतं. आणि तिला लग्न करायचं नसतं. तिला आपल्या वडिलांबरोबरच एकटंच राहायचं असतं आणि तिला असं फारसा कोणी आवडत पण नसतं. पण तिच्यावर मरणारे पुष्कळ असतात म्हणजे तिला लाईक करणारे. एक तर कशी प्रॉपर्टी पैसा असतो दिसायलाही सुंदर असते. तर तिच्या अशा काही ज्या मैत्रिणी असतात तर त्याही तिच्याकरता भरपूर काही ना काही करत असतात. असंच एक चर्चचा पादरी असतो यंग. तर त्याला पण ही खूप आवडत असते. तर तो या ना त्या प्रकारे तिच्या असं जवळ जायचा प्रयत्न करत असतो. पण तिला तो बिलकुल आवडत नसतो. लोचट म्हणजे तिला माहिती असतं की तो नाही आहे चांगला असं म्हणजे नसतं आवडत. पण एक रेग्युलरली अधनं-मधनं भेटायला त्यांच्याकडे एक मिलिटरी मधला एक ऑफिसर असतो. नायके त्याचं नाव असतं. तर त्याच्याबद्दल तिला थोडंसं असं अट्रॅक्शन होतं. म्हणजे तो आवडायचा तिला त्याचं गट्स आणि हे ते. तर आणि तिला हे माहित असतं की तो पियानो छान वाजवतो. म्हणून मग ती तो आला की असं पियानो वगैरे वाजवायला सुरुवात करते. पण तो तसा तिला भाव देत नसतो. म्हणजे निदान दाखवत तरी तसा असतो. आणि तो यायचा वडिलांशी बोलायचा काय त्यांची कामं असतील ते बोलून आणि जायचा. तिला मग जरा थोडंसं असं हे व्हायचं. मग तिची एक मैत्रीण असते. ती पण खूप रिच असते दिसायलाही चांगली असते स्मिथ म्हणून. तर तिला हा नायिके तिला पण हा नायिका आवडत असतो. डॅशिंग असतो येते आणि तेवढ्यात एक त्यांच्या कंट्रीमध्ये बाहेरून एक लेडी येते जी खूप श्रीमंत असते हे. पण एमाला काही ती म्हणजे अशी फारशी आवडत नाही. तिला असं वाटतं की ती उगीचच लाईन मारते नायिकेवर आणि इतर मुलांवर वगैरे. तर पण मग असंच एकदा सगळी अशी महफिल जमलेली असताना एमाचं वाजवून होते व्हायलिन पियानो. तर तिला म्हणते ती की तू पण वाजव पण तुला आता काय आठवत नसेल ना. तर ती म्हणाली मी बघते जेवढं येते ते वाजवते आणि ती खूप सुंदर पियानो वाजवते. हा पण खूप इम्प्रेस होतो तिच्यावर नायके. तिच्याशी बोलतो वगैरे अशा गप्पा मारतो. महिला असं थोडस जलन झाल्यासारखी होते. आणि एक हे असतो तर एकदा तो पण म्हणजे हिच्यावर थोडस लाईन मारत असतो पण त्याला स्मिथ कडे पण ओढा असतो. आणि मग शेवटी एकदा असं होते की ती स्मिथ पडते कुठेतरी तिला ठेच लागते. तर हा नायके तिला लगेच उचलून वगैरे आणतो आणि तिला काही लागलं नाही ना औषध पाणी असं उपचार. तर हिला वाटतं की हेमाला वाटतं की नायिकेला ती आवडते म्हणून मग ती दूर जायचं ठरवते किंवा ती म्हणते स्मिथला की बहुतेक नायके हो म्हणे मला पण खूप आवडतो आणि म्हणून म्हणे नायिकेला पण तू पसंत आहे. आणि मग जेव्हा नायिकेला हे कळतं की ही उगीच जोड्या बनवण्यामध्ये लागली आहे ह्याच्याबरोबर त्याच्याबरोबर आपली, तर आता आपण आपल्या मनातलं सांगूनच टाकावं. आणि जेव्हा त्या पादरीनी हिला प्रपोज केलं असतं एमाला तेव्हा तिने स्पष्टच त्याला नकार दिला असतो. म्हणजे तुझी काहीतरी गलतफहमी झाली. तर म्हणे मला लग्नच करायचं नाही वगैरे. मग शेवटी तो एका दुसऱ्या मुलीशी लग्न करतो. आणि मग जेव्हा ह्याला नायिकेला कळतं की ही आता असं आपली जोडी त्याच्याबरोबर बनवते आणि आपल्याला लग्नासाठी हे करते. मग तो सरळ तिला सांगून मोकळं होऊन जातो. तिला म्हणतो की तुला कळत कसं नाहीये
की मला तू आवडतेस वगैरे, तुला मी आवडतो का? मग ती पण आपलं म्हणजे होकार देते. मग झालं घरातल्या, मग सगळ्यांनाच आनंद होतो, कारण सगळ्यांचीच इच्छा असते की हिने लग्न करावं वगैरे. वडिलांची पण खूप इच्छा असते, पण ती नाहीच करत असते सगळ्यांना. मग शेवटी म्हणजे लग्न होतं. मग स्मिथचं त्या दुसऱ्या मुलाबरोबर लग्न होतं. तो पण खूप छान असतो. आणि हिचं, एमाचं त्या नायिकेशी होतं. सगळ्यांना खूप आनंद होतो. आणि ती जी एक मुलगी आलेली असते, मग तिला ती थोडीशी खट्टू होते, कारण तिला पण नायिके आवडत असतो. म्हणजे सगळ्यांनाच तो नायिके आवडत असतो, पण शेवटी बाजी एमा मारते, असं होतं. आणि मग त्यांच्या लग्नाला तोच पादरी सगळ्यांना विश करतो. अशा पद्धतीने शेवटी जी लग्न करणार नसते किंवा जिचं प्रिडिक्शन्स खरे होणार असे तिची समजूत असते, ते सगळं खोटं ठरून शेवटी तिचं लग्न होते आणि ती नायिकेची बायको. अशीच फक्त तिची स्टोरी आहे. ठीक आहे सिनेमा.